सामन्याला सुरुवात 2 षटकांचा सामना. स्ट्राईक एंडकडे मिस्टर विकेश खरपुडे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे संतोष वळवी. आझाद याचा पहिलाच बॉल. क्या बात आहे. या वेळेला मात्र दाद मागितले आणि सहमत आहेत पंच आणि परफेक्ट एस्टॅनच्या मध्ये सापडलाय बरोबर मिडलला आणि LBWच्या स्वरूपात मात्र विकेश हा फलंदाज बाद होतोय. आज मात्र कुठल्या अनुषंगाने मात्र कुठलं सप्लिमेंट मात्र आपल्या जोडीला घेऊन आल्यात. ओमसाई 444 नागले हा संघ सकाळच्या सत्रापासून मात्र प्रभावित केला गेलाय. मग ती गोलंदाजी असो किंवा मग फलंदाजी असो अद्यावत अशी कामगिरी राहिलाय 444 नागले संघाची. पहिला धक्का विकेश खरपुडे नावाचा फलंदाज जो घातक ठरू शकला असता ओमसाई 444 नागले संघाच्या समोर मात्र त्याला दाखवला जातोय पवेलियनचा रस्ता. गॉन. पहिला धक्का. विकेश खरपुडे याचं थांबणं गरजेचं होतं कारण की विकेश याने सकाळच्या सत्रापासून मात्र खूप सुंदर फलंदाजी केली होती. मात्र आता सध्याच्या घडीला शेवटच्या मॅचला काय घडलंय तर आझाद वळवी सारख्या गोलंदाजाने विकेशला मात्र माघारी परतवलंय. क्या बात आहे आझाद वळवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उत्तम दिंडा डावखोरे हाताचा फलंदाज आहे. त्या डावखोरे हाताच्या फलंदाजासाठी मात्र या वेळेला जर बघितलं तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 3 क्षेत्ररक्षक जर बघितले जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात केले आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला तैनात केले गेलेत. 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. आझाद वळवीचा दुसरा बॉल. या वेळेला वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता आहे. पहिले यश संपादन केलंय. ऊर्जा निर्माण केलंय. यावेळेला सुंदर चेंडू. अप्रतिम एफर्ट. नितीन राऊत. क्या बात आहे. स्वतःला झोकून दिला जमिनीलगत आणि चेंडूला मात्र काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट गेली आणि संतोष वळवी याच्याकडे स्ट्राईक मात्र आता दिली जाते. आझाद वळवीचं कौतुक आहे ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली. आई माऊली नागले संघाचं हे आयोजन आई माऊली चषक 2025 आपण बघताय आणि सुंदर असं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. चहू बाजूला मात्र प्रेक्षकांच्या फाट गर्दी बघायला मिळत आहे आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये मात्र फायनल डे आज बघायला मिळणार आहे. हा सुद्धा महत्वाचा सामना आहे. दरम्यान या वेळेला काय घडलंय तर लेग बाईज पायाला चेंडू ब्रश झालाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे मात्र एसटी रक्षण अप्रतिम. महेश परेड त्या ठिकाणी आहेत. क्या बाद आहे महेश. सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर महेश तेवढी काही चांगली कामगिरी करू शकला नाही था मात्र या वेळेला जर बघितलं तर महेश परेड मात्र शेवटचा सामना आहे आणि आज शेवटच्या सामन्यामध्ये मात्र अप्रतिम दर्जाचं क्वालिटी दर्जाचं मात्र एसटी रक्षण करताना दिसत आहेत. पुन्हा एक धाव मिळाली. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. आता ऑफलाईन गुणलेखनाच्या भूमिकामध्ये कुंदन पाचमारे आमच्या जोडीला जोडले गेलेत. आझाद वळवीचा हा बॉल. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली या वेळेला झेल धरतीला दान केली जाते. दिनेश होते त्या ठिकाणी आणि दिनेश याने खूप मोठी चूक केली असं म्हणायला काही हरकत नाहीये. सरावाचा अभाव पडलेला आहे. विचार केला तर क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही टेनिस क्रिकेट खेळत असताना तुमचा सराव असणं फार गरजेची आहे. ज्यावेळेला तुम्ही सराव करता त्या वेळेला मात्र तुम्हाला चांगलं प्रतिनिधित्व करता येतं आणि जर सराव नसेल तर मग तुमची कामगिरी नीटनेटकीपणाने होणार नाही असंही नक्कीच सांगता येतं. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील. एका बाजूला 444 नागले ओमसाई 444 नागले आणि एका बाजूला आहे ओम सागर ब्राह्मणगाव ए हा संघ.
चांगला फटका आहे, ऑन द राईज केलाय, सरळ रेषेत चेंडूला खेळलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला आझादने केली चुकी. आझाद वळवी थ्रो तर चांगला होता, मात्र ज्या वेळेला जर बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर पडत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या अंकावरती. 7 हा आकडा नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा आकडा आहे आणि त्यांचं नाव लगेच 7 हा आकडा आल्यानंतर मुखात येतं. शेवटचा बॉल आझाद वल्वेचा. ओ यावेळेला काय घडलंय, नितीन राऊत त्या ठिकाणी आहेत, चेंडूला पकडण्यामध्ये यश मिळालंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तुलसीदास बीज त्या ठिकाणी फ्लंबल होत आहेत, मात्र 2 धावा आणि वाईट बॉल आहे, म्हणजेच काय तर वाईट प्लस 2 धावा. धावसंख्याने रोखण्यामागे यश मिळालं होतं गोलंदाजाला, मात्र आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर आझाद वळवी मात्र धावसंख्याना रोख लावत नाही आहेत. प्रथमतः 3 चेंडू अप्रतिम दर्जाचे राहिले आहेत आणि आता धावसंख्या जर बघितले तर 10 धावा धावफलकावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 10 धावा धावफलकावरती आहेत. आझाद वळवी याचा शेवटचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झाली चुकी आणि या वेळेला जर बघितलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. महेश परेड यांचेच बंधू, यांचेच सुपुत्र होते आणि त्यांच्याकडून चुकी झाल्या, माफ करा, त्यांचे सुपुत्र आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावसंख्या बघितली तर 12 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटकाची समाप्ती झालाय. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना आपण बघताय, शेवटचा सामना आणि अंतिम सामना या आजच्या दिवसातील. आणि प्रथमतः फलंदाजी करत आहे ओम सागर ब्राह्मणगाव हा संघ आणि त्यांच्या जोडीला मात्र बघताय आपण ओम साई 444 नागले हा संघ झुंज देत आहेत. प्रथमतः पहिले षटक हाताळत असताना 12 धावा धावफलकावरती, एक गडी बाद झालाय. विकेट लवकर परतल्यात मैदानाच्या बाहेर. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील मिस्टर अभिषेक. कालचा दिवस अभिषेक दलोरच्या नावावरती राहिला आहे. माझी मुंबई करता खेळत असताना ISPL चं प्रतिनिधित्व अतिशय जबरदस्त पद्धतीने केलंय, मात्र आता सध्याच्या घडीला अभिषेकला इथे प्रदर्शन करावं लागेल. काय यष्टीरक्षण आहे, जबरदस्त. ज्या वेळेला जर बघितलं तर डॉट बॉल जास्त प्रेशराईज करेल फलंदाजांना, कारण की जर विचार केला तर धावा जमवायच्या आहेत तुम्हाला आणि धावसंख्या सध्याच्या घडीला बघितली तर 12 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजून सुद्धा 12 धावा जर आल्या तर मात्र कुठेतरी चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल. सध्याच्या घडीला जर 12 धावा आहेत तर अजून तुम्हाला 5 चेंडूमध्ये 12 धावा बनवाव्या लागतील, म्हणजे कुठेतरी चांगला स्कोर बघायला मिळेल. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला आझाद वळवीर त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलून फेकी थोडीशी इशाराने आलं आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 या अंकावरती मात्र बघायला मिळत आहे. 14 धावा आज मात्र कुठल्या संघाच्या नावावरती, मात्र आजचा दिवस हा राहील हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला झुंज देत आहे संघ ओमसागर ब्राह्मणगाव आणि एका बाजूला याच विभागाला, याच गावाला बिलॉंग करणारा संघ आहे ओमसाई 444 नागले. उत्तम धिंडा, एक चांगला स्टेबल खेळाडू, स्ट्राईक वरती, शॉर्ट ऑफ लेन बॉल. मात्र या वेळेला काय घडलंय, काय बिघडलंय, संतोष वळवी
मात्र स्वतःवरती नाराज आहेत. क्रीज सोडली नव्हती उत्तम ढिंडाने, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. धावा दाळे एकाच रुलावरती मात्र 2 गाड्या बघायला मिळाल्या आणि संतोष वळवी सारखा मात्र चांगला फलंदाज बॅक टू पवेलियन गॉन. दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवा बळवी. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितलं तर कुंदन पाचमारे आम्हाला सांगतील की किती चेंडूचा खेळ झालाय. 3 आणि अद्यापही 3 शिल्लक आहेत. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. उत्तम धिंडाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय मात्र सिद्ध करावे लागेल. नो बॉल. क्रिसच्या बाहेर. चेंडूच्या हाताळणी पिचिंग खूप खराब बघायला मिळालाय. अभिषेक ह्या वेळेला मात्र प्रेशराईज झालेत आणि चांगले चेंडू हाताळण्याची क्षमता असूनही वाईट म्हणजेच खराब चेंडूच्या हाताळणी मात्र या वेळेला करताना दिसतात. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. 16 या अंकावरती. येस आता 16 धावा कारण की नो बॉल वरती मात्र धाव घेतली नव्हती. ती एकच धाव आणि एक वाईट धाव. आता 16 धावा झाल्यात. प्रेशराईज आहेत गोलंदाज. शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा खराब बॉल. नो चेंडू हाताळलाय. ज्या वेळेला अभिषेक ह्याला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि विचार केला अभिषेकचा तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. म्हणजे त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती म्हणून त्याची निवड मॅन ऑफ द मॅच साठी करण्यात आली होती. मात्र या वेळेला जर बघितलं तर प्रेशराईज झाल्यात आणि खराब वारंवार खराब चेंडूच्या हाताळणी ते करतायत. पुढचा बॉल अभिषेकचा. अभिषेक चौधरी. या वेळेला पुन्हा एकदा नो बॉल. काय घडलंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये मात्र सावरावं लागेल आणि विचार केला तर आझाद वळवी गोलंदाजाच्या पुढे येतील आणि त्याला समजावतील काहीतरी कानमंत्र देतील की कशा पद्धतीने तुला ही गोलंदाजी करायची आहे. मी दावा खर्च कमी केलात मात्र तू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे तुला माहिती असलं पाहिजे. आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्याने धावा मात्र जास्त दिल्यात. 18 धावा धावफलकावरती. 19 धावा. नो बॉल वरती मात्र एक रन आली. ज्या वेळेस मात्र हवेमध्ये चेंडू फ्री हिट आहे. मात्र या वेळेला धाव नसणार आहे याचीही खात्री घ्या. कुठल्याही पद्धतीची धाव नसणार आहे. त्यांच्या किती धावा आहेत तर 2 धावा आहेत. म्हणजे स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा देवा हे येताना दिसतील. चार चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. खूप लांब पल्ल्याचं हे षटक आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झाल्यात.
हा चेंडू ऑन साइडला त्या ठिकाणी आहेत आझाद वळवी करणार नाही चूक आणि या वेळेला जर बघितलं तर अभिषेकने पूर्ण केलं एक सफलता आणि देवासारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र पाठवला जात आहे. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाचा संगणक किंवा मग एखादा प्रतिनिधी प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा मग संगणक आला तरी चालेल. आपण या चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल या ठिकाणी आणि कुठल्या संघाला पुढे वाटचाल मिळाली जाते हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की सध्याच्या घडीला जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळले आहेत. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बाला आल्यात नवीन फलंदाज शेवटचा चेंडू पेस करण्यासाठी. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. ऑन साइडला फेकून दिलाय सुनील राऊत त्या ठिकाणी सज्ज आहेत. करणार नाही आहेत कुठली चूक आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र बाला या फलंदाजाला मात्र माघारी परतावलंय. यस आमचे त्या ठिकाणी आयोजक आहेत तरीही चेक केलं जाईल. सीमारेषे लगत हा चेंडू कॅच कॅरी केलाय आणि षटकारा करिता मात्र पाहणी त्याची केली जाईल. थर्ड अंपायर यस आउट आहे. कारण की बघितलं तर सीमारेषेच्या लगत जवळजवळ 4 ते 5 इंचाचा फक्त फरक राहिलाय आणि एक सुंदर दर्जाचा मात्र झेल या ठिकाणी सुनील राऊतने कंप्लीट केलाय. धावसंख्या जर बघितली तर 21 धावा आणि 22 धावांचं आवाहन ठेवलं गेलंय. ते म्हणजे ओम साई 444 नागले या संघाच्या समोर. प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची सरासरी आहे. मेंटेन ठेवावी लागेल आणि त्या धावसंख्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ह्याचं धावतं समालोचन घेऊन येतील माझे साथी समालोचक मित्र विजयजी भोळे सर. येस स्टेजवरती यायचं आहे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी आणि नवीनपाडा संघाचा प्रतिनिधी आणि चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी तुम्ही या ठिकाणी उभे राहा जेणेकरून तुम्हाला ड्रॉ हा समजेल. तीन चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातो. पहिली चिठ्ठी उचलली जाईल तिला पुढे वाटचाल मिळेल. त्या संघाला मात्र बाय मिळेल हे लक्षात घ्या. येस डायरेक्टली फायनलला खेळताना दिसेल. फक्त एक चिठ्ठी उचलायची आहे. विजयी संघ नाही आणि त्यांच्या जोडीला असेल नवीन पाडा संघ म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे. बाय मिळालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. आपलं नशीब खूप चांगलं
मात्र या ठिकाणी बघायला मिळालं या स्पर्धेमध्ये. धन्यवाद राहुल अंधेर, अतिशय जबरदस्त आवाज तुम्ही देखील या ठिकाणी दर्शवलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर सहकार्य आम्हाला देखील केलंय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मॅचला सुरुवात होते. लक्ष आपण पाहिलं तर मग 22 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी निश्चितच पूर्ण करायचं. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिस्टर विकेश खरपडे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग हवेमध्ये खेळला गेलाय आणि पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिले तर मग विकेटचं पतन. फलंदाज नितीन आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या आपण पाहिलं तर मग संतोष विश्वीकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत. अतिशय जबरदस्त सिल्वर कलरच्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मेडल जे आपण पाहतो सन्माननीय तिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्र ठक्कर साहेबांच्या माध्यमातून मेडल आपण पाहिलं. त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहिलं तर मग तुषार नाईक आणि निखिल नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आपण पाहिलं तर मग संकेत मानकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण पाहिलं तर मग तुळशीदास बीज उर्फ मामू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपण पाहिलं तर मग समीर ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर या दिवस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फटका चांगला आहे ऑन साईडला. एक सिंगल धावा त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एक पेक्षा काही नाही आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग पाण्याची सोय विजय तुंबडा दादांच्या माध्यमातून केली गेली आहे. सिरीज ची ट्रॉफी आपण पाहिलं तर मग गुरुनाथ तुंबडा दुमाडा यांच्या माध्यमातून निश्चित स्पॉन्सर केली गेली. त्याच्यानंतर बॉलची सुविधा राजू गुरु अमोल रायात जे राजगुरु अमोल रायात यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर केली गेली. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग स्पॉन्सर टाकला गेलाय. व्हाईट बॉलची ताकीद या ठिकाणी निश्चितच दिली गेली आहे आणि वन बॉलची ताकीद देखील दिली गेली आहे. हा व्हाईट बॉल. त्याच्यानंतर दशरथ जुबळवी यांच्याकडनं 2 नंबरचं कॅश प्राइज. त्याच्यानंतर पिंट्या दादा परेड यांच्या माध्यमातून 3 नंबरचं कॅश प्राइज दिलं गेलंय. शिव इटांगे यांच्या माध्यमातून 8,000. अजित अलेक्झांडर यांच्याकडनं तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मध्ये दिलं गेलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं पॉम्पलिंग झाली गेली आहे. त्या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 4 आकड्यावरती. त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग नर्तमजी तुंबडा माजी सरपंच नागलेगाव यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज लाभलं गेलंय. त्याच्यानंतर उमेशजी पाटील यांच्याकडनं आपण पाहिलं तर मग रोख रक्कम 2,500 रुपये या स्पर्धेकरता लाभले गेले. त्यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका आहे ऑन साईडला. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे, फक्त सिंगल. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग शुभम म्हात्रे SS फिटनेस क्लब यांच्या माध्यमातून 2,000 रुपये कॅश प्राइज मात्र दिलं गेलंय. त्याच्यानंतर अमित म्हसेकर यांच्याकडनं देखील टोटल 2,100 रुपयाचं कॅश प्राइज लाभलं गेलं स्पर्धेकरता. त्याच्यानंतर गणेश पाटील यांच्याकडनं 3,333 रुपयेचं आर्थिक सहकार्य त्यांच्याकडनं देखील लाभलं गेलं. सर्वांचं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलंय. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग ॲडव्होकेट जयप्रकाशजी पाटील यांच्याकडनं 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले या स्पर्धेला.
यावेळेस आपण पाहिला तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑन साइडला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल मात्र पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलंय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 16 धावांची आवश्यकता आहे. 16 धावा, 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे आणि या 16 धावा रोखण्याकरता संतोष वलविल आपण बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी पाहणार आहोत. दोन बॅटर आपण पाहिले तर मग आझाद अँड सुनील राऊत अँड आझाद वलवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष वलवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. षटकातील पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे बॅकफुटवरती या ठिकाणी टीम आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात नाही आहेत. टीम आपण पाहिलं तर ओमसाई टिप्पर 4 नागले हा संघ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मला हलक्या हाताने शेड्यूलला मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढले. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पुढे सरकलंय. 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 15 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सरळ बॅटने चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडूला मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस सरळ बॅटनं चेंडूला मात्र फोर्स केलाय. चेंडू निघून गेलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार 6 धावांकरता आलाय हा षटकार. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे धावांची ती म्हणजे 7.
एक चेंडू 7. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा ओ हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे, परंतु आम्ही देखील चेक करू, बघूया काय आहे काय नाही ते देखील चेक केलं जाईल. तर षटकार नसणार आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू मात्र शेवटच्या क्षणी आतमध्ये ढकलला गेला आणि आज या ठिकाणी आपण पाहिला तर मग आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ आपण पाहिला तर मग सागर ब्राह्मणगाव संघ आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, तो खेळाडू असणार आहे विकेश खरपडे, ठरलाय सामनावीर. कमी धावा षटकामध्ये निश्चितच दिल्या विकेशनं. चला पहिला सेमीफायनल मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक संघ आपण पाहिला तर मग फायनल मध्ये पोहोचला गेलाय.